कधी विचार केलाय की भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाचा कारभार नेमका चालतो कसा? म्हणजे ही जी सगळी सरकारी यंत्रणा आहे, तिला चालवणारे हजारो अधिकारी, कर्मचारी, हे येतात तरी कुठून? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि त्या संस्थांना समजून घेऊया, ज्यांना प्रशासनाचे द्वारपाल असं म्हटलं जातं. मग प्रश्न हाच उरतो की देशाचे हे सर्वोच्च अधिकारी म्हणजे IAS, IPS यांची निवड नेमकी होते कशी? कोण करतं ही निवड? आणि कशी चालते ही संपूर्ण प्रक्रिया? चला तर मग याचं उत्तर शोधूया. तर ही जी निवड प्रक्रिया आहे ना, ती काही खूप शक्तिशाली आयोगांमार्फत चालवली जाते. विचार करा, देशाच्या आणि राज्यांच्या प्रशासनासाठी सगळ्यात योग्य उमेदवार निवडण्याची केवढी मोठी जबाबदारी असेल यांच्यावर. म्हणूनच तर त्यांना प्रशासनाचं प्रवेशद्वार म्हणजे गेटकीपर असेही म्हणतात. ओके, तर सुरुवात करूया राष्ट्रीय स्तरावरून. केंद्र सरकारच्या सगळ्या प्रशासकीय गरजा पूर्ण करणारी जी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC. आता UPSC ही काही साधीसुधी संस्था नाहीये. ही एक घटनात्मक संस्था आहे. याचा अर्थ काय? तर या संस्थेला तिचे अधिकार थेट आपल्या भारतीय संविधानातून मिळतात आणि म्हणूनच सरकार किंवा इतर कोणताही बाह्य दबाव तिच्यावर चालत नाही. ती पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्षपणे आपलं काम करू शकते. बरं, मग या UPSCची रचना कशी असते? तर याचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि 10 सदस्य असतात आणि यांची नियुक्ती थेट भारताचे राष्ट्रपती करतात. यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षांचा किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. यापैकी जे आधी होईल ते. आणि गैरवर्तन आढळल्यास राष्ट्रपती त्यांना पदावरून दूरही करू शकतात. या सगळ्यामुळे त्यांच्या कामात एक प्रकारचं स्थैर्य आणि निष्पक्षता येते. ठीक आहे, रचना तर कळली, पण ही एवढी शक्तिशाली संस्था नक्की काम काय करते? चला पाहूया. तिची कामं आपण प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागू शकतो. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे भरती आणि चाचणी. केंद्र सरकारची जी ग्रुप A आणि ग्रुप B पदं आहेत, त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेणं हे यांचं मुख्य काम. थेट भरतीसाठी मुलाखती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट घेणं, मग त्या नागरी सेवा असोत, तांत्रिक, वैद्यकीय किंवा संरक्षण सेवा असोत. या सगळ्यांसाठी सर्वोत्तम उमेदवार निवडण्याची जबाबदारी UPSC पार पाडते. पण थांबा, UPSCचं काम फक्त परीक्षा घेण्यापुरतंच मर्यादित नाहीये. तिची एक सल्लागार भूमिका सुद्धा आहे, जी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अधिकाऱ्यांच्या प्रमोशन आणि ट्रान्सफर पॉलिसीवर सरकारला सल्ला देणं किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर त्याबद्दल सल्ला देणं. इतकंच नाही, तर राष्ट्रपतींनी कोणताही विषय सल्ला घेण्यासाठी पाठवला तर त्यावरही सल्ला देण्याचं काम UPSC करते. आणि ही जी नागरी सेवा परीक्षा आहे ना, तिचा प्रवास अजिबात सोपा नसतो. तो एक मोठा आणि कठीण प्रवास आहे, जो 3 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा असतो प्रिलिम्स किंवा पूर्वपरीक्षा. ही एक प्रकारे चाळणी परीक्षाच असते. इथून जे पुढे जातात त्यांच्यासाठी असतो दुसरा टप्पा, मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण मुलाखत म्हणतो. हे तर झालं राष्ट्रीय स्तरावरचं. पण मग राज्यांचं काय? राज्यांची जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्यासाठी अधिकारी कसे निवडले जातात? त्यासाठी सुद्धा अशीच काही व्यवस्था आहे का? तर हो, नक्कीच आहे. जसं केंद्रात UPSC काम करतं, अगदी तसंच प्रत्येक राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असतो, म्हणजे SPSC. आणि हो, या संस्थासुद्धा कलम 315 अंतर्गतच येतात, म्हणजे याही घटनात्मक संस्था आहेत. त्या राज्याच्या प्रशासकीय गरजा पूर्ण करण्यासाठी अगदी UPSC प्रमाणेच काम करतात. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कधीकधी काय होतं, 2 किंवा अधिक राज्यांसाठी मिळून एक संयुक्त राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच JSPSC सुद्धा स्थापन केला जातो. पण एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, ही संस्था वैधानिक असते, घटनात्मक नाही. आता हे SPSC कसं काम करतं हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एका राज्याचं उदाहरण घेऊ. चला, कर्नाटक लोकसेवा आयोग म्हणजे KPSC वर एक नजर टाकूया. तर बघा, KPSCची स्थापना झाली 18 मे 1951 रोजी. याचं मुख्यालय आहे बंगळुरूमध्ये. यामध्ये एक अध्यक्ष आणि 11 सदस्य असतात. आणि यांची नियुक्ती कोण करतं? तर राज्याचे राज्यपाल. एवढंच नाही, तर म्हैसूर, बेळगावी, कलबुर्गी आणि शिमोगा इथे यांची प्रादेशिक कार्यालयं सुद्धा आहेत. आता इथे एक महत्त्वाचा फरक आहे, जो लक्षात ठेवायला हवा. आपण पाहिलं की UPSC सदस्यांचं निवृत्तीचं वय 65 वर्षे आहे.
पण राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांसाठी ही वयोमर्यादा आहे 62 वर्षे. हा दोन्ही आयोगांमधला एक महत्त्वाचा फरक आहे. KPSCच्या कामांबद्दल बोलायचं झालं तर ती बऱ्याच अंशी UPSC सारखीच आहेत. म्हणजे राज्य सरकारसाठी जे राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी लागतात त्यांची भरती करणं, विशिष्ट पदांसाठी मुलाखती घेणं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून 2दा विभागीय परीक्षा आयोजित करणं आणि हो, शिस्तभंग आणि पदोन्नतीच्या बाबतीत राज्य सरकारला सल्ला देणं, ही सगळी KPSCची प्रमुख कामं आहेत. तर आत्तापर्यंत आपण UPSC आणि SPSC या दोन्ही संस्थांची रचना आणि त्यांची कार्यपद्धती पाहिली. आता आपण त्यांच्यातले मुख्य फरक आणि त्यांचं एकूण महत्त्व काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ. या दोन्ही आयोगांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत जे आपण पटकन पाहूया. नियुक्ती कोण करतं? तर UPSC सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तर SPSC सदस्यांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात. निवृत्तीचं वय UPSCसाठी आहे 65 वर्षे, तर SPSCसाठी 62 वर्षे. आणि अधिकार क्षेत्र, UPSCचं कार्यक्षेत्र संपूर्ण केंद्र सरकार आहे, तर SPSCचं कार्यक्षेत्र फक्त त्या राज्यापुरतं मर्यादित असतं. पण हे फरक असले तरी यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते त्यांचं समान ध्येय. दोन्ही संस्थांचा उद्देश एकच आहे, गुणवत्तेच्या आधारावर अधिकाऱ्यांची निवड करणं आणि देश आणि राज्यांसाठी एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि कार्यक्षम नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी तयार करणं. आणि खरं सांगायचं तर एका सशक्त लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आज आपला भारत खूप वेगाने बदलतोय. नवीन आव्हानं आहेत, नवीन गरजा आहेत. मग या बदलत्या भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या भरती प्रक्रियेत अजून कोणते बदल करायला हवेत असं वाटतं? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.